ज्योतिषीच आहे तो. पण हे बघ राजकुमार, असेल तो ज्योतिषी, पण हे बघ, ज्योतिषाने सांगितलेलं प्रत्येक भविष्य एव्हरी टाइम खरंच होतं असं काही नसतं. अरे त्यांनी केलेली भविष्यवाणी आतापर्यंत खोटी ठरलेली नाहीये मोनिका. राजकुमार, त्याचं म्हणणं एव्हरी टाइम जर खरं होत असतं ना, तर मग तो त्याच्या मुलीचं आयुष्य पण घडवू शकला असता, वाचवू शकला असता. काय झालं? हे बघ, मला असं वाटतंय तुमची जुनी रायव्हलरी आहे, तू म्हणालास ना, दुश्मनी आहे ना, त्यामुळे तो तुला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघ, लुक एट यू, त्याचा प्लॅन सक्सेसफुल होतोय. तू त्याच्या जाळ्यात अडकतोयस. राजकुमार, खूप विचार करू नकोस. असंच कोणी कोणाचे सर्वनाश वगैरे नाही करू शकत. भविष्यवाणी आतापर्यंत तंतोतंत खरी ठरली. त्यांनी सांगितलं होतं अमृताचं मूल ह्या घराचा वारस होऊ शकत नाही. या घराला वारस फक्त आणि फक्त सावली देऊ शकते. आणि आज तो बोलताना खूप वेगळा होता. पूर्वीचा जगन्नाथ नव्हता. ऐक ना, मला हे सगळं स्टुपिड वाटतंय. खूप कळतंय का तुला? आय रिपीट अगेन, कोणीच कोणाचा सर्वनाश असंच येऊन करू शकत नाही. आणि तू कोण आहेस हे ओळख. तू राजकुमार मेहेंदळ आहेस. तुझं कोणी काही वाकडं करू शकणार नाहीये. तू खूप ओव्हर थिंक करतोयस, ते करू नकोस. ऐक माझा, ऐक. तू ना घरात चल, शांत बस, पाणी पी आणि जरा आराम कर. छान, म्हणजे उद्या बघ तुला एकदम फ्रेश वाटेल. हे फालतू विचार सोडून दे रे. मला तर खूप झोप आली. मी पुढे जाते. ओव्हर थिंक करू नकोस प्लीज. लवकर ये. मी ओव्हर थिंक नाही करत आहे मोनिका. 8 वर्षांनंतर जगन्नाथ मला पुन्हा दिसला. 8 वर्षांनंतर सुद्धा काहीही विसरला नव्हता. तो मला पुन्हा तेच म्हणाला की राजकुमार, तुझा सर्वनाश होणार लवकरात लवकर. तोही सावलीच्या मुलामुळे. हा सगळा योगायोग नाहीये. सावली, राजकुमार जर गुरुकुलाच्या जागेसाठी आला असेल ना, तर त्याचं टेन्शन घेऊ नको तू. बाबा, पण ते सहजासहजी नाही मानणार, तुम्हाला माहिती आहे ना. त्याचा बंदोबस्त कसा करायचा आणि जागा सुरक्षित कशी ठेवायची ते मी बघतो. त्या राजकुमारला असं वाटतंय तो माझ्या सावलीला हरवणार आहे. पण तो एक गोष्ट विसरतोय, यावेळेस त्याची गाठ माझीशी आहे, या जगन्नाथ पंडितशी. तू फक्त अबीरची काळजी घे. त्या राजकुमारकडे बघायला मी समर्थ आहे. शुद्ध स्वर 7 असतात. सा, रे, ग, म, प, ध, नी. नीच्या पुढे तर सा येतो, म्हणजे शुद्ध स्वर 7 नसतील, 8 असतील. उद्या टीचरांना विचारते. नाही ना, काय अरे कमिटीला विचारावं लागेल ना, आधीच कसं सांगू मी. नाही उद्या विचारतो मी. हो, विचारून तुम्हाला कळव. ठीक आहे. काय झालंय? 1 मिनिट ना, करतो तुम्हाला फोन. हा, हे बघ, तू खुश असलीस ना की मला टेन्शन येतं. काय नाही रे झालं बाबा, असंच तर नाही, काहीतरी झालंय. काय झालंय ते सांग मला. कोणी भेटलं होतं का तुला खास, की कोणी काय दिलंय तुला गिफ्ट, सरप्राईज, चॉकलेट? ह्याच्यातलं काहीच नाही दिलं. काय झालं सांगू का? मी दुपारी झोपले होते, तेव्हा मला छान असं स्वप्न पडलं होतं. स्वप्न पडलं होतं? हो. कसलं? मी स्वप्नात गाणं शिकत होते. खूप वेळ गात होते बाबा. मला खूप छान वाटत होतं. घरात मला गायला बंदी आहे ना, पण स्वप्नात तर मी गाऊ शकते. स्वप्नातनं गाणं ऐकून तू किंवा आजी वरडणार पण नाही मला. हे बघ बाळा, ही तुझी एकच इच्छा मी नाही पूर्ण करू शकत. या जगात तुला दुसरं काही हवं असेल मला सांग. जे काय तुला हवं ते सगळं आणून देईन मी, पण हे नको सांग. नक्की? हो. काही मागू? काही माग. तुला आठवतंय
आपण त्या दिवशी आईस्क्रीम खाल्लेलं तसं आज पण खायचं? लगेच. कुठलं आईस्क्रीम खायचं तुला? चॉकलेट? चॉकलेट आवडतं ना तुला? तू जे म्हणशील. मुलांनो, उन्हाळा खूप वाढलाय. मला माहिती आहे तुम्हाला फ्रीजमधलं थंड पाणी प्यायची इच्छा होत असेल, पण अजिबात प्यायचं नाही. हो टीचर. माठातलं थंड पाणी प्यायचं. ते शरीराला थंडावा देतं. आणि हो, आईस्क्रीम खायची नाही आणि कोल्ड्रिंक्स तर अजिबातच नाही. कळलं? बाबा नको नको, मला आईस्क्रीम नकोय. का नको? आत्ताच तर बोललीस तू खायचंय. नाही रे बाबा, उन्हाळा आहे ना म्हणून मला तसं वाटलं. पण आता नको आईस्क्रीम, माझा घसा बसेल. घसा बसेल? बसू दे ना मग. तुला थोडीच गायचंय. बाबा मी स्वप्नात गाऊ? गा स्वप्नात गा, पण आजीला कळू देऊ नकोस. पण आईस्क्रीम खाल्ल्यावर घसा बसल्यावर मग स्वप्नात तरी कसं खाणार मी? बर ते जाऊ दे, मी काकूला सांगते तुला जेवण वाढायला. तू हातपाय तोंड धुवून ये. मी आज माझ्या हाताने तुला भरवणार आहे. ये लवकर. काहीतरी घडतंय जे मला कळत नाहीये. तुला सावध करणं माझं काम आहे. कारण गोकुळात कृष्ण लहानाचा मोठा होत असताना कंसाला तीळ मात्र ही खबर नव्हती. तसंच तुझ्या बाबतीतही घडते बरं का कुठेतरी. तुझा विनाश कुठेतरी लहानाचा हळूहळू मोठा होतो. म्हणून लवकरात लवकर एखादं सुरक्षित बीळ शोधून ठेव, कामी येईल. कमी वेळ आहे तुझ्याकडे. राजकुमार, राजकुमार, हा, तुला काही हवंय का? मला काही नकोय. निघायचं का? ब्रेकफास्ट करून झाला? नको, मला भूक नाहीये. का? बरं वाटत नाहीये? बरं आहे मी, बरं एक्झॅक्ट. काय झालंय? घाम का फुटलाय तुला? ते हवेत उष्णता खूप आहे म्हणून. बाकी काही नाही. खाऊन घे रे. हो. आई आई ऐक ना, बोल ना. हेल्वी काय म्हणाला ग सावलीबद्दल? म्हणजे ती कुठे? काही त्यांनी सांगितलं का? का ती आपल्या घरी परत येणार आहे असं काही बोलला का तो? ते महत्वाचं आहे. सकाळी सकाळी त्या पोरीचा विषय मला माझ्या घरात नकोय. तिचं नाव सुद्धा काढू नकोस. आणि तो माणूस काय बोलला ते महत्वाचं नाहीये. आत्ता आपली जी मीटिंग आहे ना ती खूप महत्वाची. आपण निघूया. हा, ऐक ना ऐक ना काय ऐक ना, तुम्ही दोघी जणी जा. काय झालं, मला एक महत्वाचं काम आलंय म्हणून मला नाही येता येणार. असं तू नाही येतेस? नाही म्हणजे कालचं काय अपडेट? तू गेला होतास त्या जागेवर? बघितलीस पुन्हा एकदा जागा? डील फायनल केलंस का? नाही, डील फायनल नाही करू शकलो मी. म्हटलं ना, एक महत्वाचं काम अचानक आलं समोर, त्यामुळे मला जाता नाही आलं. नाही नाही नाही, कुठलं एवढं महत्वाचं काम जे मलाच ठाऊक नाहीये? हा,